त्यांचं आपल्या कुटुंबावरचं प्रेम मला दिसतं. त्यावेळेस मी फार छोटा होतो. मला कवी संमेलनाच्या त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सूत्रसंचलनाला बोलवलेलं होतं आणि तेव्हापासून मग कुसुमाग्रजांची झालेली त्यांची भेट ही त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारी. त्यांनी कित्येकदा ती सांगितली आणि खरंच याला भाग्य लागतं. मोठी माणसं भेटायला भाग्य लागतं. बघा ना, आजच्या कार्यक्रमाचा एका छोटेखानी कार्यक्रम आहे, कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्याला प्रभाकरजी साळेगावकर येणं याला सुद्धा भाग्यच लागतं. कारण ज्यांच्या विद्यापीठामध्ये कविता आहे, जे सगळीकडं अगदी तिकीट लावून त्यांची कविता ऐकणारे लोक आहेत, अशा वेळेस आपल्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी प्रभाकर साळेगावकर सर येणं हे भाग्यच आहे. आणि हे याचा धागा कविता आहे. कवितेमुळे हा धागा जुळलेला आहे. त्या कवितेच्या प्रेमापोटी साळेगावकर सर या इथे आलेले, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवा. तर मला त्याच्यामध्ये नंतर जे लक्षात आलं की स्वातंत्र्य सैनिक वडील येतात, हा तो त्यांच्याकडे बाण आहे. नोकरी करत असताना जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करायची, त्यातही शिक्षकाची नोकरी करायची म्हणजे काय करावं लागतं, खाली मान घालूनच नोकरी करावी लागते. स्वतःचा अभिमान, स्वतःच्या अपेक्षा, स्वतःचे विचार काही आपल्याला राबवता येत नाही. पण स्वातंत्र्य सैनिकाचा बाण असल्यामुळे कधी कधी तो वर येतो, त्याच्यामुळे कधी कधी त्यांना त्रासही झाला. पण त्या सगळ्या त्रासाला सहन करत त्यांनी आपली सेवापूर्ती अतिशय व्यवस्थितरित्या या इथे पूर्ण केलेली आहे. आता आमचे 15 वर्ष जातील का नाही सांगता येत नाही, आमच्या मागे बंब लागलेले आहे. मात्र त्यांचे पण सेवापूर्ती व्यवस्थितरित्या झालेली आहे. आणि याला दुसरा आधार काय, मला असं वाटतं की कवितेसारखा त्यांचा दुसरा आधार म्हणजे त्यांचं आध्यात्मिक वाचन. हा जो त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंग आहे, संत चरित्राचा व्यासंग आहे. पहा ना, त्यांनी गोरा कुंभाराचं चरित्र लिहिले बघा, तुम्ही बऱ्याच जणांनी वाचले असेल. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं गोरा कुंभाराचं चरित्र वाचताना. त्यांच्या आध्यात्मिक बाजू आहे ती त्यांना आयुष्यामध्ये भक्कमपणे इतकी प्रफुल्लित करून दाखवते की खरंच शतकोत्तरही जगेन मी असं वाटायला लागतं. 58 वर्ष काहीच नाही, अजून 50 वर्ष कुठं काही बघायचं काम नाही. म्हणून त्यांना संतूर आजोबा सुद्धा म्हणता येतं. कारण याच सगळ्यात मोठं त्यांचा जो स्रोत आहे, ऊर्जेचा स्रोत आहे, तो ज्ञानेश्वर आहे. मी पाहिलं त्यांची ज्ञानेश्वरी बद्दलची ओढ आहे, त्यांची संत साहित्याबद्दलची ओढ आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी याच्यासारखं त्यांचं वाचन आहे. आणि त्याच्यामुळे ते आयुष्यात यापुढं खरंच आतापर्यंत तर एक मर्यादित जीवन जगले, पण त्यांना आता अथांग विश्व मोकळं दिलेलं आहे. आता पहिल्यांदा जे जोशी बोलले, मला वाटतं कधीतरी हे एखाद्या वेळेस जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेला सुद्धा येतील आणि तुमचं ते कार्य असेल की त्यांच्या कवितेचा कार्यक्रम तिथं व्हायला पाहिजे, ही आपण अपेक्षा व्यक्त करूया. तर आयुष्यामध्ये खरं असं वाटतं की रिटायरमेंटला झालेले आम्ही शिक्षक पाहतो, हात थरथर करायलेले असतात, सुटकुत्या पडलेल्या असतात, एकदम नैराश्य आलेला असतात. आता घरात कुणी विचारेल का नाही पैसा होता म्हणून, असं आता काय करायचं. पण यांच्याकडे असं पाहिल्यावर असं वाटतं की आता हे तिघेही व्यासपीठावर बसलेले. साळेगावकर सर सुद्धा रिटायर झालेले, शेवाळकर सर सुद्धा रिटायर झालेले. आणि त्यांच्यामध्ये खरं आता जगण्याची नवीन उर्मी आहे. त्याचं तिसरं कारण काय आहे, तर तिसरं कारण म्हणजे त्यांच्या घरी आलेली नात आहे. आता ही नात त्यांना पुन्हा लहान करणार, नक्की करणार. कारण आमचे लातूरचे कवी योगीराज माने यांनी एक कविता लिहिली आहे बघा, सुंदर. मी तुम्हाला कविता सादर करतो आणि मला संधी दिल्याबद्दल मी चाढाणकर परिवाराचे आभार मानतो. फार सुंदर कविता आहे की लहान नात जेव्हा येते तेव्हा खरं माणसाचं आयुष्य सुरू होतं. माझ्या गळ्या भोवताली नातवांचे हार, माझ्या गळ्या भोवताली नातवांचे हार, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भोवताली नातवांचे हार, माझ्या गळ्या भोवताली नातवांचे हार, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी ओढे चष्मा आणि कधी ओढे मिशी, कधी ओढे चष्मा आणि कधी ओढे मिशी, नातवाच्या मुळे माझ्या जगण्याला खुशी. रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात, रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात,
माझ्या गळ्या भोवताली नातवांचे हार, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, तुकडुक तुकडुक घोडा म्हणत खुदकन हसे. सुखावते मऊ मला कापसाची लाट, सुखावते मऊ मला कापसाची लाट, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भोवताली नातवांचे हार, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. नातू माझा जीवलग मित्र, नात माझी काठी, नातू माझा जीवलग मित्र, नात माझी काठी, वाटे पुन्हा जन्म घ्यावे नातवांच्या पोटी, वाटे पुन्हा जन्म घ्यावे नातवांच्या पोटी. हीच एक इच्छा देवा उरली मनात, हीच एक इच्छा देवा उरली मनात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. तर त्या खानकर परिवाराला, संपूर्ण कुटुंबाला मी पुन्हा शुभेच्छा देतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, तुमच्या हातून विठ्ठलाची सेवा आणि विठ्ठलाचे अभंग याही पुढे आम्हाला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मनोगत थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी महेश